बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। घरफाळा आणि पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावरून आजच्या महापालिका सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। या दोन्ही प्रश्नांवर 1 एप्रिल रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय महापौर रूपाराणी निकम यांनी जाहीर केला। दुसरीकडे पाणीपट्टीसह कोणत्याही शुल्क वाढीला नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शवलाय। उत्पन्न वाढीसाठी शहरातील मिळकतींचं पुन्हा सर्वेक्षण करावं आणि पाणी गळती काढावी अशा सूचना नगरसेवकांनी केल्या। मात्र ठराविक नगरसेवकच प्रत्येक विषयात बोलत असल्यानं महिला नगरसेविकांना सभागृहात बोलण्याची संधीच मिळत नव्हती, त्यामुळे महापौरही संतप्त झाल्या। कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज सकाळी 11:30 वाजता महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली। सर्व नगरसेवक सभागृहात आले, पण नगरसचिव सभागृहात वेळेवर आले नाहीत। त्यामुळे विरोधी पक्षनेता राजेश लाटकर यांनी नगरसचिव सुनील बिद्रे यांना निलंबित करावाची मागणी केली। सभा सुरू होण्यापूर्वी नगरसचिवांनी सभागृहात उपस्थित राहिलं पाहिजे असं सांगत लाटकर यांनी बिद्रे यांच्यावर कारवाईचा आग्रह धरला। त्यावेळी प्राध्यापक जयंत पाटील यांनी लाटकर यांची समजूत काढली। तसंच महापौरांनी हस्तक्षेप करून या वादावर पडदा पाडला। कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी पावडर रूम स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत। त्यासाठी खासदार धनंजय महाडिक, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला। तर कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होण्यासाठी तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला। न्यायमूर्ती भूषण गवई यांचा महापालिकेच्या वतीनं भव्य सत्कार करावा अशी मागणी राजेश लाटकर यांनी केली। शिवाय कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये आयटी पार्कसाठी जागा दिल्याबद्दल जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। तर आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत निवड झाल्याबद्दल समरजित जितकर याचा महापालिकेच्या वतीनं सत्कार झाला। मतदार याद्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय। बांगलादेशी मतदार शोधून काढण्याचं काम या पुनर्निरीक्षणामुळे होणार आहे, त्यामुळे सर्व नगरसेवकांनी त्याला सहकार्य करावं असं आवाहन महापौर निकम यांनी केलं। त्यानंतर शुल्कवाढीच्या सर्व ठरावांना उपसूचना देण्यात आली, तर पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला। घरफाळ्याच्या विषयावरून आजच्या सभेत जोरदार चर्चा झाली। घरफाळ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी शहरातील मिळकतींचा सर्वे करण्याचं काम केवळ 13% झालंय। हे काम पूर्ण क्षमतेनं करावं अशी मागणी करण्यात आली। दुसरीकडे अनेकांना अवास्तव घरफाळा आकारल्याबद्दल मुरलीधर जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। अव्वाच्या सव्वा घरफाळा पाठवायचा आणि नंतर त्यावर तोडपाणी करून लाखो रुपयांची लूट सुरू असल्याचा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला। या विषयावर दीपा ठाणेकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं। 2016 पासून आज अखेर केवळ 22,167 मिळकतींचा सर्वे पूर्ण झालाय। उर्वरित 1,41,719 मिळकतींचं पुन्हा सर्वेक्षण करावं अशी मागणी ठाणेकर यांनी केली। MLG हायस्कूल जवळच्या एका 3 मजली इमारतीला 20 वर्ष फाळा लावलेला नाही असं आदिल फरास यांनी सांगितलं। त्यानंतर घरफाळ्याच्या प्रश्नावर 1 एप्रिल रोजी स्वतंत्र बैठक घेऊ असं महापौरांनी स्पष्ट केलं। दरम्यान महापालिकेच्या वतीनं शहराच्या हद्दीबाहेर ज्या सेवा दिल्या जातात त्यांना करवाढ करावी असं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सुचवलं। त्यानंतर पाणी दरवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाली। मुळात पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात असल्यानं आधी गळती काढावी असं माधुरी नकाते यांनी सांगितलं। या विषयावर पल्लवी देसाई, मंगल साळोखे, नियाज खान, स्थायी सभापती विशाल शिराळे, मुरलीधर जाधव यांनी जल अभियंत्यांना धारेवर धरलं। पाणी गळती काढण्यासाठी नव्यानं झालेले रस्ते खोदल्याबद्दल नियाज खान आक्रमक झाले। अखेर घरफाळा आणि पाणीपुरवठ्याबाबत स्वतंत्र बैठक बोलवावी असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सुचवलं। अमृत 2 योजनेतील 28 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचं काम झालेलं नाही असं विजयसिंह देसाई यांनी सांगितलं। उपनगरात अनेक ठिकाणी पाईपलाईन नसल्यानं नवे रस्ते करता येत नाहीत। अमृत 2 योजनेतून पाईपलाईनसाठी निधी द्यावा असं देसाई यांनी सांगितलं। तर प्रभाग समिती स्थापन झाल्यानंतर अधिकाराचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे। 25 लाखांपर्यंतच्या कामांची मंजुरी प्रभाग समितीत व्हावी असं सदस्यांनी सुचवलं। बांधकाम परवान्याबाबत अभिजित खतकर आणि विजयसिंह देसाई यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले। तर शाहूपुरीतील दफनभूमीलगत एका माजी नगरसेवकानं 15 दुकानगाळे बांधले आहेत। तसंच पाण्याचा जुना हौद पाडून त्या ठिकाणी 2 दुकानगाळे बांधले असून ते परस्पर भाड्यानं दिलेत असा आरोप अमर समर्थ यांनी केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापौर रूपाराणी निकम यांनी दिले, तर संबंधितावर कारवाई करा असं आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं। प्रभाग क्रमांक 20 मध्ये 7 गुंठे ओपन स्पेस इस्टेट विभागानं भाडेपट्टीवर दिलाय असं
असं अभि खतकर यांनी सांगितलं. याबद्दलही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.